अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचा मूकमोर्चा. राजस्थानातील श्रीगंगानगर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील पलूस येथे शालेय विद्यार्थ्यांनी शनिवारी 11 जुलैला शहरातून मूकमोर्चा काढत निषेध नोंदवला. या निषेध मोर्चात पलूस येथील पंडित विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बालकावरील झालेल्या अत्याचाराविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे यांच्या व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक आनंदराव सावंत, संदीप सावंत, सुनील पुदाले, स्मिता साळुंके, अमिता कुलकर्णी व सर्व शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यामध्ये सहभागी झाल्या होत्या. मुलींचा सन्मान, देशाचा अभिमान, न्याय हवा, अत्याचार नको यासह विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हातात जनजागृतीपर फलक घेत समाजाला स्त्री सुरक्षेचा प्रभावी संदेश दिला. विद्यार्थ्यांनी महिला व बालकावरील अत्याचाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीनं मुख्याध्यापक आनंदराव सावंत व कुमारी प्रतीक्षा महाजन यांनी विचार व्यक्त करताना केली आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी वर्षा उपाध्ये. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. ज्या मुलीवरती बलात्कार झाला ती काही दिवसापूर्वी दगावली, तिचा मृत्यू झाला. किती वेदनादायी गोष्ट आहे. 13 वर्षाच्या मुलगीनं जग सुद्धा पाहिलं नव्हतं, तिला चांगलं वाईट सुद्धा कळत नव्हतं. अशा मुलीवरती अशी घटना जर घडायला लागल्या तर खरोखर आपण स्त्रियांचा सन्मान राखतो का? खरोखर आपण स्त्रियांना सन्मानित करतो का? याची विचार करायची वेळ आली आहे. थोडक्यात ही जी घटना घडली, मी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर परिवारातर्फे या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि त्या पीडितेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि धन्यवाद. खरंच आजची स्त्री सुरक्षित आहे का? परमनुष्य ठिकाणी असणाऱ्या एखादा कॅमेराला जरी विचारलं ना तरी तो सांगेल आजची स्त्री सुरक्षित नाही. खरंच आजची स्त्री सुरक्षित आहे का? पुरुष प्रधान दृष्टिकोन असलेल्या आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात स्त्रियांनी चूल आणि मूल या पलीकडेही विश्व असतं आणि ते पाहावं अशी संकल्पना मांडलेल्या सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी शिक्षणाचं दार उघडून दिलं. पण आज त्याच मुलींवरती काय वेळ आली? आजची मुलगी खरंच सुरक्षित आहे का? अहो, आमच्या मराठी साहित्यात पण पूर्णविराम आहे, स्वल्पविराम आहे असे अनेक चिन्ह आहेत, पण बलात्काराला मात्र स्वल्पविरामच का लागतोय? आज ही, उद्या ती, परवा ती, पूर्णविराम कधी लागणार आहे? आपण अशा देशात राहतो ज्या देशात स्त्रियांना नारी शक्ती म्हटलं जातं. स्त्रियांनी पूजा केली की त्या ठिकाणी देवाचा वास असतो असं संबोधलं जातं. त्याच देशात दर 15 मिनिटाला एका जीवाची अब्रू लुटली जाते. त्याच देशात एका दिवसात 81 ते 86 रेपच्या केस नोंद केल्या जातात आणि त्याच देशात एका वर्षात 30,000 मुलींवरती बलात्कार केला जातो. जेव्हा एखाद्या मुलीवरती बलात्कार होतो ना तेव्हा फक्त तिच्या शरीरावरती जखमा होत नाहीत, तर त्या देशाच्या संस्कृतीचा आणि कायद्याचा पूर्णपणे पराभव होतो. आपण चांदण्या रात्री चंद्रावर, मंगळावर जाण्याच्या गोष्टी करतो, आपण डिजिटल इंडियाच्या बात्या मारतो, पण जर आपल्या देशात एखादी माझी मुलगी, माझी बहीण, माझी आई जर रस्त्यावरती सुरक्षितपणे चालू शकत नाही तर काय उपयोग आहे त्या संस्कृतीचा? कसला विकास आणि कसली